बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. श्रद्धात्रय योग या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. काल काही कारणानं साधारण 28-29 मिनिटाच्या नंतर रेकॉर्डिंग थांबलेलं होतं. तर काल जिथं रेकॉर्डिंग थांबलेलं आहे तिथूनच आज आपण आजचा भाग नंबर 8 घेणार आहोत. म्हणजे कालच्या भागामध्ये 188 पर्यंत ओव्या झालेल्या आहेत आणि 12 श्लोक झालेले आहेत. त्या पुढचा भाग म्हणजे 13वा श्लोक हा आपण आज पाहणार आहोत. पण त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे लक्षात घेऊया. श्रद्धात्रय योग म्हणजे यात 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितलेल्या आहेत. तसेच 3 प्रकारचे तप सांगितलेले आहेत. तसेच 3 प्रकारचं अन्न सांगितलेलं आहे. काय खावं, कोणतं अन्न खावं, कोणतं नाही खावं. तर असं या अध्यायामध्ये, या 17व्या अध्यायामध्ये आहे. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना श्रद्धेचे 3 प्रकार सांगतात आणि पहिल्या श्लोकामध्ये हे सांगतात की 16व्या श्लोकामध्ये जे भगवंतांनी सांगितलं होतं की श्रद्धा फार महत्वाची. श्रद्धेशिवाय तुम्हाला मोक्ष प्राप्ती होत नाही. त्यामुळे त्यात सांगितलं की शास्त्राचा आधार घेऊन शास्त्रात सांगितलेल्या मार्गाने तुम्ही वाटचाल करा म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. आणि मग भगवंत सांगतात की श्रद्धा ही 3 प्रकारची, सत्व, रज आणि तम. आता ही जी श्रद्धा आहे ही 3 प्रकारची खरं तर नसते, एकाच प्रकारची असते. पण मनुष्य ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस तो मायेच्या अधीन असतो. मायेच्या अधीन असल्यामुळेच मनुष्य त्या मायेच्या अधीन असल्यामुळं अनादि मायेच्या शक्तीनं 3 गुणांचे शरीर बनलेले असते. कुठले 3 गुण? सत्व, रज आणि तम. तर जो गुण बलवान ती श्रद्धा त्या मनुष्याच्या अंगी येते. म्हणजे सत्वगुण जर बलवान असेल तर सत्वगुणी, रजगुण असेल तर रजगुणी, तमगुण जर बलवान असेल तर तमोगुणी श्रद्धा. आता हे जे 3 प्रकारच्या श्रद्धा आहेत किंवा 3 प्रकारचे जे गुण आहेत ते पूर्व संस्कारानुसार ही श्रद्धा उत्पन्न होते, हेही इथे सांगितलेलं आहे. आता हे 3 प्रकारचे जे श्रद्धा आहेत हे असणारे जे माणसं आहेत हे ओळखायची कशी, त्यांची लक्षणं काय? तर सात्विक लोक हे देवाची पूजा करतात, राजस लोक हे यक्ष राक्षसांची पूजा करतात आणि बाकी जे तामस लोक आहेत ते प्रेत भूतगणांची पूजा करतात. तसेच हे जे तामसी लोक असतात ते अतिशय क्रूर असतात. त्यांच्या मनामध्ये अजिबात कळवळा नसतो. त्यामुळे ते देवांसाठी बळी देतात, इतर प्राण्यांना मारतात. तसेच 7-7 दिवस उपवास राहून अधिष्ठान करतात. तर भगवंत यावर म्हणतात की असे जे लोक असतात, जे तामसी लोक आहेत, ते जे बळी वगैरे देतात, तर ते बळी देतात तर त्या प्राण्यामध्ये सुद्धा माझाच अंश आहे. आणि जो बळी देतो, जो साधक आहे, जो 7-7 दिवस उपवास करतो, त्याच्यात सुद्धा माझाच अंश आहे. उपाशी राहून तो स्वतःला त्रास देतो, त्याबरोबर तो मलाही त्रास होतो. आणि ज्याचा बळी घेतो तो त्याच्यात सुद्धा माझा अंश आहे, त्यात तिथे सुद्धा मला त्रास होतो.
अशा पद्धतीनं हा दोन्ही प्रकारे मला त्रास देतो असं भगवंत म्हणतात. नंतर अन्नाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. आता सात्विक अन्न काय बघा आणि त्याचे परिणाम काय आहेत ते बघा. सात्विक अन्न हे रसाने युक्त असतं, गोड असतं, मधुर असतं आणि स्निग्ध असतं. ते पक्व झालेलं असतं, म्हणजे जे काही ते शिजलेलं असतं किंवा फळ असेल तर ते पिकलेलं असतं आणि ते स्वादिष्ट असतं, रसाने भरलेलं असतं, वरून मऊ पाणीदार आणि विस्तवाच्या आचेनं ते व्यवस्थित शिजलेलं असतं. ते खाल्ल्यानं मनुष्याला अपार तृप्ती होते आणि जसं हे अन्न खाताना गोड लागतं, तोंडाला गोड लागतं, जिभेला गोड लागतं, तसेच त्याचे परिणाम सुद्धा गोड असतात, सात्विक असतात. म्हणजे काय, तन आणि मन दोघांनाही ते पुष्ट आणि बलवान करतं. त्या शरीरामध्ये रोगाचा शिरकाव करू देत नाही. असं हे सात्विक अन्न आरोग्यमय असतं. आता राजस अन्न म्हणजे काय, अतिशय कडू, तिखट, खारट, उष्ण, वृक्ष, जळजळणारे असे हे राजस अन्न असतं आणि ते काय देतं तर दुःख, शोक आणि रोग, शरीरामध्ये रोग उत्पन्न करतं हे राजस अन्न. आणि तमोगुणी जे अन्न जे असतात ते असतात ते अर्धवट शिजलेले, बेचव बेचव झालेले, आंबलेले, शिळे, फेस आलेले, उष्टे, अपवित्र, म्हणजे काही उतरून टाकलेले नैवेद्य वगैरे 3 जागी 3 रस्त्याला आपण ठेवतो वगैरे असे असे अन्न. आता त्याचे परिणाम काय होतात तर तो पापास पात्र होतो. आता त्यानंतर आपण पाहिलं की 3 प्रकारचे यज्ञ आहेत. त्यात आपण कालच्या भागामध्ये पाहिलेलं ते सात्विक यज्ञ आणि राजस यज्ञ. आता सात्विक यज्ञ कसा असतो बघा, की सात्विक यज्ञामध्ये अगदी मनापासून हा यज्ञ केला जातो आणि आपल्या हिताकरिता चित्ताची वृत्ती अर्पण करून आणि फळाची अपेक्षा न धरता असा हा यज्ञ केला जातो आणि त्या यज्ञामध्ये अगदी मनाचा निश्चय करून मनाने आणि देहाने ते निमग्न होतात, फळाची इच्छा करत नाहीत. स्वधर्म स्वधर्माशिवाय इतर कोणतीही गोष्ट त्यांच्या मनामध्ये नसते आणि तो यज्ञ सर्वांग परिपूर्ण असा यज्ञ असतो आणि वेदात सांगितलेल्या मार्गावर विश्वास ठेवून त्याचे आचरण या वेदामध्ये या यज्ञामध्ये केलेलं असतं. तसंच मंडप, वेदी, यज्ञाची सर्व सामग्री हे शिस्तीत योग्य रीतीने मांडून ठेवलेली असते. म्हणजे हा यज्ञ पूर्णपणे श्रद्धेनं केलेला असतो. यज्ञाचे सर्व पदार्थ जागच्या जागी नीट व्यवस्थित मांडलेले असतात. तर अशा यज्ञाला ज्या यज्ञामध्ये फलाची अपेक्षा न करता केलेला जो यज्ञ असतो, यथासांग यज्ञ असतो, त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. आता राजस यज्ञ म्हणजे काय, तोही असाच असतो. सगळी व्यवस्था ही अशीच असते, पण त्यांचा उद्देश फक्त वेगळा असतो. उद्देश काय असतो तर असा यज्ञ केल्यानंतर आपल्याला स्वर्गप्राप्ती होईल, लोक आपल्याला दीक्षित म्हणून आपल्याला बहुमान देतील, आपल्या हातून यज्ञकर्मासारखे महाकर्म कार्य घडले असे लोक म्हणतील. अशा प्रकारे केवळ फळाची अपेक्षा धरून जगात कीर्ती व्हावी म्हणून जे यज्ञ केले जातात त्याला राजस यज्ञ म्हणतात. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आज भाग नंबर 8 श्लोक नंबर 13 त्याचा पहिल्यांदा आपण श्लोकार्थ बघूयात आणि मग पुढे जाऊयात. श्लोक नंबर 13 त्याचा श्लोकार्थ. अशास्त्र
अन्नदान रहित, मंत्र रहित, दक्षिणा रहित आणि श्रद्धा रहित असा जो यज्ञ, त्याला विद्वान लोक तामस यज्ञ असं म्हणतात. म्हणजे कुठलेच प्रोटोकॉल फॉलो करत नाहीत. यज्ञ कसा असावा याचे जे प्रोटोकॉल सांगितलेले आहेत, याची जी पद्धती सांगितलेल्या आहेत, ते राजस यज्ञामध्ये सांगितले, त्यातलं काहीच फॉलो करत नाही ते. असा हा यज्ञ असतो. आता काय असतो बघ, काय ते आपण ओव्यांच्या साह्याने लक्षात घेऊयात. आणि पशु पक्ष विवाहती, जोशी कामा परवता नाही, तैसा तामसा यज्ञ पाही, आग्रहोची मुळ. वारया वाट न वाहे, की मरण मुहूर्त पाहे, निषिद्धासी बिहे, आगी जरी. तरी तामसाची या आचरा, विधीचा आथी ओढवारा, म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखळू. नाही विधीची तेच चाड, नये मंत्राधिका तया आड, अन्न जाता न सुळसुये तोंड, मासिये जेवी. आणि पशु पक्ष्यांच्या विवाहास कामा वाचून दुसरा जोशी लागत नाही. पशु पक्ष्यांचं लग्न होण्यासाठी काही कोणत्या ब्राह्मणाची जोशाची गरज लागत नाही. त्यांची शारीरिक गरजच त्यांना एकत्र आणते आणि त्यापासून त्यांची वंशवृद्धी होते. तसा तामस यज्ञाला आग्रहच कारण आहे. म्हणजे आग्रहच कारण आहे म्हणजे काय, की मनातली जी इच्छा असते, की मनापासून चित्त एकत्र करून मनोधर्म पाळून अशा पद्धतीने जो यज्ञ करायचा असतो, मनाने देहाने निश्चय करून, तसं काही नसतं त्याच्यामध्ये. फक्त आग्रह करायचा म्हणून करायचा. वाऱ्याला वाहण्यास वाट लागत नाही किंवा मरणास मुहूर्त लागत नाही. आणि अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्यास भिईल, तर तामसाच्या यज्ञाला विधीची मर्यादा असेल. म्हणून हे धनुर्धरा, तो अमर्याद होय. त्याला विधीची चाड नसते, मंत्राची वगैरे जरूर लागत नाही, आणि माशीलाही त्या मंडपातून जाताना अन्न मिळत नाही. असा हा यज्ञ असतो. म्हणजे त्या यज्ञामध्ये अन्नदान होत नाही, शास्त्राचं पालन होत नाही, मंत्र वगैरे म्हटले जात नाहीत, जोशा ब्राह्मणांची गरज नसते, असा हा यज्ञ असतो. वैराचा बोधू ब्राह्मणा, तेथ के रिगील दक्षिणा, अग्नी झाला उध वाऊधाना, वरपडा जैसा, तैसे वायांची सर्वस्व वेचे, मुख न देखती श्रद्धेचे, नागवले निपुत्रिकाचे, तै जैसे घर, ऐसा जो यज्ञाभासू, तया नाम यागू तामसू, ऐके म्हणे निवासू, श्रेयेचा तो. आता गंगेचे एक पाणी, परी नेले अनानी वाहनी, एक मणी एक आणि, शुद्धत्व जैसे. त्या ठिकाणी ब्राह्मणांविषयी पूर्ण वैरभाव असतो. मग दक्षिणेचा विचार कुठून येणार? ब्राह्मणांनाच बोलवायचं नाही, मग दक्षिणा द्यायचा संबंधच येत नाही त्या ठिकाणी. आणि अग्नी ज्याप्रमाणे वाऱ्याने वणव्यासारखा भडकतो, किंवा निपुत्रकाचे घर त्याचे पश्चात पाहिजे त्याने लुटावे, त्याप्रमाणे सर्व द्रव्य व्यर्थ खर्च होऊन त्यात श्रद्धेचा लवलेश नसतो. यज्ञ तर केला जातो, सगळा खर्च केला जातो, पण तिथं श्रद्धेचा लवलेश सुद्धा नसतो. म्हणजे लग्न झालेलं आहे, मुलं झालेली आहेत, पण दोघात प्रेमच नाहीये, प्रेमाचं बंधनच नाहीये. मग फक्त समाजाच्या रेट्यानं ते लोक एकत्र राहत असतात, ते दोघ जण एकत्र राहत असतात.
दोघात अजिबात जमत नाही, प्रेम भाव नसतो. बायकोचा तोरा वेगळा, ह्याचा अहंकार वेगळा, त्यामुळे त्यांचं दोघांचं पटत नाही तर प्रेमच नाही. म्हणजे दोघांचं प्रेमापेक्षाही स्वतःच्या अहंकाराला जास्त महत्व दिलेलं असतं, त्यामुळे त्यांच्यात प्रेम उत्पन्नच होत नाही. तसंच आहे इथं, की यज्ञ तरी करायचा पण त्यात श्रद्धेचा लवलेश सुद्धा नसतो. श्रीनिवास म्हणतात, असा जो यज्ञाविषयी वरकांती केलेला डौल त्याला तामस यज्ञ असे म्हणतात. फक्त दाखवण्यासाठी केलेला असतो हा यज्ञ. दवंडी पिटायची फक्त गावात, मी यज्ञ केला, यज्ञाला या. श्रद्धा अजिबात नाही. आपल्याकडे सुद्धा असे भरपूर लोक आहेत बघा. सत्यनारायण घालतात, देवाला मोठा अभिषेक घालतात, रुद्राक्षानं देवाचं बरंच काय 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 करतात. हे सगळं जे करतात, किंवा हल्ली फॅड निघालेलं आहे की आई वडिलांची तुला करायची. काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. आई वडिलांची तुला करा, सगळं करा, पण तुला करून त्यांना घरात ठेवा. हल्ली आई वडिलांची सेवा ही दाखवण्यासाठी केली जाते, हे अतिशय निषिद्ध आणि वाईट आहे. एकदा तुला करायची, त्याचे फोटो काढायचे, सगळीकडे प्रसिद्ध करायचे, आणि दुसऱ्या दिवशी बसून ते आई वडील गॅलरीत झोपलेले असतात आणि त्यांचं कुत्र बेडरूम मध्ये झोपलेलं असतं. ही परिस्थिती आहे पुण्यासारख्या ठिकाणी. अतिशय वाईट. त्यापेक्षा ती तुला करू नका, पण त्यांना फक्त मान सन्मान द्या, त्यांचा आदर सत्कार करा, त्यांना हवं नको ते बघा. त्यांना फार काय लागत नाही, तुमचे दोन फक्त गोड शब्द, दिवसातून 5 मिनिटं फक्त त्या आईपाशी बसावं. भरभरून आशीर्वाद देते ती तुम्हाला, भरभरून. तिची फक्त एकच इच्छा असते की दिवसभरात माझ्याशी 5 मिनिटं बोलावं, माझ्या बाळानं 5 मिनिटं माझ्याशी बोलावं. वयस्कर झाली असते बिचारी, दिवसभर काय काम नसतं, पोथ्या पुराण वाचते, टीव्हीवर काय तर बघते, हे करते, वेळ जात नसतो. मग जवळचा कोण, मुलगाच की. मुलानं, सुनेनं, नातवानी तिच्याशी बोलावं, वडिलाशी बोलावं, एवढी त्यांची इच्छा असते. बाकी काही इच्छा नसते त्यांची. त्यांना या वयामध्ये चांगलं चुंगलं खायला नको असतं, चांगले चुंगले कपडे लत्ते नको असतात. कुठं बाहेर तुम्ही फिरायला घेऊन जावा, कुठं देवदेवाला घेऊन जावा, कुठं काश्मीरला घेऊन जावा, अशी त्यांची इच्छा नसते. त्यांचं ते दिवसाचं रुटीन फक्त मेंटेन करायचं आणि दिवसातून 5-10 मिनिटं त्यांच्याशी बोला. काय बरं आहे का, तब्येत ठीक आहे का, पहिल्या काही आठवणी सांगायच्या. आई, मी लहान असताना फार खोडकर होतो ग. बघा, तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्याच गायब होऊन जातील. तिला म्हणा तुम्ही की आई, तू लहान लहान असताना मी तुझ्याबरोबर तुझा पदर धरून तुझ्याबरोबर मी दळण दळायला येत होतो. आई, तू मला देवळात घेऊन जात होतीस. सगळं जुने किस्से आठवा, काय मजा झाली, कसे झाले, हास्य विनोद जे काय झाले ते. सणासुदीला आपण काय काय करायचो, भरपूर विषय असतात. हल्ली मुलं आईशी बोलताना, वडिलाशी बोलताना अगदी लांबचा गल्लीतलं कोणतरी भेटल्यासारखं बोलतात. कस काय, बरं आहे का, तब्येत बरी आहे का, एवढंच. अरे ती आई आहे, ते वडील आहेत, ते काय गल्लीतलं कोणी सोम्या गोम्या आहे का असं बोलायला. तिच्यापाशी बसा, तिचे हातपाय दाबा, डोकं दाबा. आई रोज औषध घेते का विचारा. आई, तुला काय त्रास होतोय का, तपासणी करायची का, रक्त तपासणी घ्या ना, मनापासून काळजी. एवढं भरभरून दिलंय तिनं तुम्हाला, लहानाचं मोठं केलंय, तुम्हाला चालायला शिकवलंय, बोलायला शिकवलंय, तुम्हाला कमवतं केलंय तिनं. तुमच्या कमाईतलं ते काही मागत नाही. तिनं फक्त आनंदाने जगण्यासाठी जेवढं काही फार कमी लागतं त्यांना, फार कमी लागतं, तेवढंच त्यांची अपेक्षा असते. पूर्वीचे किस्से आठवा, सणासुदीला आपण कसं करत होतो, आठवणी तयार करा. एकदा ती माऊली घरातून निघून गेली की परत नाही, परत नाही. तुम्ही कितीही अश्रू ढाळा,
परत ती माऊली घरात येत नाही. हात जोडून सगळ्यांना सांगतो, आई वडिलांची सेवा करा. परत म्हणून हा योग येत नाही. त्यांच्यापाशी बसा, बोला. थोडस विषयांतर झालं. तर इथं आपण हेच पाहत असतो की हे डौल फक्त दाखवण्यासाठी करू नका. हे यज्ञ वगैरे जे करणार हे दाखवण्यासाठी फक्त करू नका. आता गंगेचे पाणी जसे निरनिराळ्या मार्गाने उपयोगास आणले असता शुद्धता व पवित्रता आणते, तसे सत्व रज व तम या 3 गुणांच्या योगे ते तप त्रिविध झाले आहे. त्यापैकी एकापासून मोक्ष व एकापासून अधोगती प्राप्त होते. या ओव्यांचं पहिल्यांदा आपण ओव्या वाचूयात, मग पुढचं वाचूयात. आपण चुकून पुढे गेलो. तैसे तिही गुणी तप तेथ जाहले आहे त्रिरूप, ते एक केले दे पाप उद्धरी एक, तरी तेची तिही भेदी कैसे निपा म्हणून सुबुद्धी, जाणू पहासी तरी आधी तपची जाण. तेथ तप म्हणजे काही ते स्वरूप दाऊ पाही, मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो. तरी तप जे का सम्यक तेही त्रिविध ऐक, शरीर मानसिक शब्दगा. आता या तिही माझारी शरीर तव अवधारी, तरी शंभू का श्रीहरी पडियंता होय. आता गंगेचे पाणी जसे निरनिराळ्या मार्गाने उपयोगास आणले असता शुद्धता व पवित्रता आणते, तसेच सत्व रज व तम या 3 गुणांच्या योगे जे तप त्रिविध झाले आहे, त्यापैकी एकापासून मोक्ष व एकापासून अधोगती प्राप्त होते. तर अर्जुना, या तपाचे 3 भेद कसे आहेत हे तुला मी समजून सांगतो, ते तू समजून घे. समजून घेऊन पाहत असला तर आधी तप म्हणजे काय हे समजून घे. आता भगवंत तप म्हणजे काय नेमकं सांगणार आहे. 3 प्रकार तर आहेतच, सत्व रज आणि तम. हे या गुणांपासून हे तप त्याचे विविध प्रकार झालेले आहेत. तर तप म्हणजे काय तुला सांगतो असं म्हणतात. तर तप म्हणजे काय याचे स्वरूप तुला सांगतो, मग गुणांच्या योगे त्याचे भेद कसे होतात हे मागावून सांगेल. तरी अर्जुना, उत्तम तप ज्याला म्हणतात त्याचेही 3 प्रकार आहेत. तप हे उत्तमच असतं, पण त्याचेही 3 प्रकार आहेत. म्हणजे तप हे उत्तमच असतं हे कायम लक्षात ठेवा, पण त्याचे 3 प्रकार आहेत. कोणते? ते कायिक, मानसिक व वाचिक हे होत. तपाचे 3 प्रकार कोणते? कायिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप. आता या तिन्हींमधील कायिक तप कोणते ते ऐक. तर शंकर अथवा विष्णू यापैकी कोणाचीही जास्त भक्ती असेल, प्रश्न केलेला आहे. आता श्लोक नंबर 14 आपण वाचू आणि त्यात हे कायिक तप म्हणजे काय आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. देव, ब्राह्मण, गुरु व विद्वान यांचे पूजन, सुचिरभूतपणा, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा याला कायिक तप म्हणतात. हा त्या श्लोकाचा अर्थ आहे. आता श्लोक आपण ओव्या वाचूयात, मग आपण आपल्याला याचा नेमका अर्थ लक्षात येईल. तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया, आठही पहार जैसे पाया, उळी घापे देवांगण मिरवणिया, अंगोपचार पुरवणिया, करावया म्हणिया शोभती हात, लिंग का प्रतिमा दिठी देखो वो अंगेष्ठी, लोटीजे का काठी
पडली जैसी. आणि विधी विनायकादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्राह्मणांची निकी पायिकी की जे. अथवा प्रवासे का पीडा का शिणले के साकडा ते जीवी सुरवडा आणि जती. त्या आपल्या प्रिय देवतांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन करण्याविषयी किंवा यात्रादी करण्याविषयी आठही प्रहरात ज्याच्या पायाला विसावा नसतो. कायिक तपाचं आपण कायिक तप म्हणजे काय आपण ऐकत आहोत सध्या. तर कायिक तप म्हणजे काय? देवात जाऊन त्याचं दर्शन घेण्याकरता, यात्रा करण्याकरता तो कधीही तयार असतो. देवांचे अंगण सुशोभित करण्याविषयी, पूजा साहित्य पुरवण्याविषयी व देवांची सेवा करण्याविषयी ज्याचे हात शोभतात. मी पंढरपूरचा आहे, माझं गाव पंढरपूर आहे. पंढरपूरच्या मंदिरात मी अशा भरपूर स्त्रिया पाहिलेल्या आहेत की ज्या कायम पंढरपुरातल्या त्या मंदिरात किंवा मंदिराच्या आवारातच राहतात. वयस्कर आहेत बिचाऱ्या. तर त्या काय करतात की त्या मंदिराची साफसफाई करतात फुकट. साफसफाई करणार, झाडून काढणार, पुसून घेणार. मंदिराच्या बाहेरचा सभा मंडप आहे वगैरे जिथं लाईन लागलेली असते, स्वतःहून सगळं साफसफाई करतात. त्यांना कोणीही काही सांगितलेलं नसतं. त्यांना ना पगार मिळतो ना, पण त्यांना समाधान मिळतं. त्यांना समाधान मिळतं. तर हे कायिक तप आहे. लक्षात घ्या, कायिक म्हणजे काया म्हणजे काय? शरीर. शरीरानं केलेली जी सेवा भगवंताची, आपल्या गुरुची, ब्राह्मणांची, याला कायिक तप म्हणतात. आता असंच शीख लोकांच्या जर तुम्ही पाहिलं, त्यांच्या गुरुद्वारामध्ये जाताना जर तुम्ही पाहिलं, तर तुमच्या पायातले चप्पल, जोडे, बूट ते काढून पुसून ठेवतात. पुसून ठेवतात ते. आणि तुम्ही आले की तुम्हाला ओळखू येत नाही की ही माझीच चप्पल आहे का, हे माझेच बूट आहेत का, एवढे स्वच्छ केलेले असतात ते. नंतर ते लोक काय करतात, त्यांचं लंगर असतं. लंगर म्हणजे जेवण, भोजन. ते भोजन जे लोक, भक्त लोक येतात, जेवण करतात, तर ते भोजन झाल्यानंतर त्यांची ताट स्वतः घासून, विसळून, धुवून, पुसून ठेवतात. हे सगळं भक्त लोक करतात बरं का. याला म्हणायचं कायिक तप. आपल्या शरीरानं जेवढं काय होईल तेवढी सेवा करायची, त्याला म्हणायचं कायिक तप. असंच मी तुम्हाला सांगितलं की पांडुरंगाच्या मंदिरात अशा काही स्त्रिया आहेत, वयस्कर आहेत बिचाऱ्या, तर ते अशा प्रकारची आपल्याकडून जेवढी काय होईल तेवढी विठ्ठलाची सेवा करतात. आपल्या शरीरानं जेवढं होईल तेवढी सेवा करतात. याला कायिक तप म्हणतात. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की दर्शन मंडपातनं जी रांग जाते, त्या रांगेत सुद्धा साफसफाई करतात ते, जिथून जातात लोक ते. मी कालच एक ऐकलं की विठ्ठलाच्या मस्तकावर चंदन लावला जातो आणि चंदनाच्या मधोमध काळा ठिपका लावला जातो. तर पांडुरंगाच्या मस्तकावर जो काळा ठिपका लावला जातो तो काय आहे माहिती का? तर भगवंताला भेटण्यासाठी जे त्याचे भक्त येतात, भगवंताला त्यांच्या भक्तांना ताटकळत ठेवायला आवडत नाही, पण एवढे भक्त आहेत की त्यांना लाईनीतून यावं लागतं, भगवंताचं दर्शन घ्यावं लागतं. घ्यायला येतात ते. भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर भक्त जसा खुश होतो, तसाच आपल्या भक्ताचं दर्शन घेतल्यानंतर पांडुरंग खुश होत असतो. पण पांडुरंगाला असं वाटतं की माझ्या भक्तांना असा त्रास का, उन्हातानाचं का त्यानं त्या लाईनीत का थांबावं. तर तिथं काय केलं जातं, ते मंदिरातून येताना जे भक्तांची लाईन जी आहे
तिथली धूळ, पायाची जी धूळ, त्या भक्तांची जी धूळ मंदिरात आलेली असते ती एकत्र केली जाते, ती चाळली जाते. त्याच्यामध्ये भीमेचं पाणी घातलं जातं, त्याच्यामध्ये चंदनाची पावडर घातली जाते आणि तो ठिपका भगवंताच्या मस्तकावर लावला जातो. हे प्रेम आहे पांडुरंगाचं भक्तांवर आणि भक्तांचं पांडुरंगावर. हे प्रेम आहे, भक्तांची केलेली काळजी आहे ही. परत थोडस विषयांतर झालं, आपण परत पुढे जाऊयात. देवांचे अंगण सुशोभित करण्याविषयी, पूजा साहित्य पुरवण्याविषयी व देवांची सेवा करण्याविषयी ज्याचे हात शोभतात, शंकराचं लिंग अथवा विष्णूची मूर्ती दृष्टीस पडल्याबरोबर जो दंडाप्रमाणे जमिनीवर अंग टाकून सपशेल नमस्कार घालतो, याला अष्टांग दंडवत म्हणतात. अष्टांग म्हणजे 8 अंग आपले टेकले जातात. 2 गुडघे, 2 कोपरे, 2 खांदे आणि मस्तक आणि पोट, त्याला म्हणायचं अष्टांग नमस्कार. तर असा अष्टांग नमस्कार विष्णू किंवा शंकराची मूर्ती दिसली की तो दंडाप्रमाणे आडवा पडतो आणि अष्टांग नमस्कार घालतो. आणि विधी विनयादी गुणांनी पूज्य असे जे ब्राह्मण त्यांची सेवा करतो, ब्राह्मणांची सेवा करतो आणि प्रवासाने थकलेले किंवा संकटात सापडलेले जे जीव त्यांना सुखावस्थेत आणतो. प्रवासाने थकलेले वगैरे जे लोक असतात त्यांना काय हवं नको ते त्यांची सेवा करतो, त्यांची व्यवस्था करतो. आणि संकटात सापडलेले जीव, कुणाला काही संकट येतं, एखादं कुत्रं गटरीमध्ये पडतं त्याला बाहेर येता येत नाही, किंवा हल्ली बऱ्याच ठिकाणी मी पाहतो पतंग उडवतात, त्याचा मांजा झाडावर अडकलेला असतो आणि त्या मांज्यामध्ये, त्या दोऱ्यामध्ये एखादा पक्षी अडकतो. तर अडकलेला पक्षी त्याला मरताना बघून सोडून जायचं का? आपलं काम थोडस उशीर होईल त्याला काढायचा प्रयत्न करायचा आणि त्याला मुक्त करायचं. त्यासारखा आनंद नाही संकटात सापडलेल्या जीवांना, आपल्या नातेवाईकांना, आपलं कोण भाऊ असेल कोणी असेल त्यांना त्यातून बाहेर काढण्यासारखा आनंद नाही. आपण आनंद कशात मानतो हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ते फक्त खाण्यापिण्यात, चांगलं चुंगलं घालण्यामध्ये, फिरण्यामध्येच आनंद असतो असं नाही. दुसऱ्यांची सेवा करण्यात सुद्धा फार आनंद असतो. तर इथं काय सांगितलेलं आहे बघा, की जो असे संकटात सापडलेले जीव असतात त्यांना सुखावस्थेत आणतो, त्यांची सेवा करतो आणि त्यांचा श्रम परिहार करतो किंवा संकट निवारण करून त्यास दुःख मुक्त करतो. सकल तीर्थाची धुरे जिये का माते पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. आणि संसाराचा दारुण जो भेटलाची हरिशुणू तो ज्ञानादी सकरुणू भजिजे गुरु. आणि स्वधर्माचा आगीठा देह जाड्याची किटा, आवृत्ती पुटी सुभटा झाडी कीजे. वस्तू भूत मात्र नमीजे, परोपकाराची भजीजे. स्त्रीविषयी नियमिजे, नावे नावे. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ मानलेले जी माता पितरे त्यांची सेवा करण्यात जो आपले शरीरही त्यावरून ओवाळून टाकतो. आपण आता बोललो तेच, आई वडील, माता पितरे म्हणजे आई वडील, त्यांची सेवा करण्यासाठी जो आपले शरीरही त्यांच्यावरून ओवाळून टाकतो. शहरातल्या आई वडिलांची अवस्था अतिशय दारुण आहे, अतिशय दारुण अवस्था आहे. शहरातल्या मुलांना आपल्या आई वडिलांच्याकडे बघण्यासाठी वेळच नाहीये.
अतिशय दारुण अवस्था आहे. तर इथं काय सांगितलंय बघा की सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ काय आहे? आपली माता पितरे, आई वडील हे सर्व सर्व तीर्थांपेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणजे तुम्ही आई वडिलांची सेवा केली तर तुम्हाला पंढरपूरला जायची गरज नाही, तुळजापूरला जायची गरज नाही, ज्योतिबाला जायची गरज नाही, शिर्डीला जायची गरज नाही, बालाजीला जायची गरज नाही, की वैष्णव देवीला जायची गरज नाही, त्या कुंभात जाऊन आंघोळ करण्याची सुद्धा गरज नाही. सर्वात श्रेष्ठ काय आहे? आई वडील, त्यांची सेवा करा. ते आपलं पहिलं दैवत आहे, आद्य दैवत ते आहे. आई वडील त्यांची सेवा करायला हवी. तेच इथं सांगितलेलं की सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ मानलेले जी माता पितरे त्यांची सेवा करण्यात जो आपले शरीरही त्यांच्यावरून ओवाळून टाकतो आणि संसारासारख्या दुर्धर व्याधीपासून आपल्या दर्शनाने मुक्त करणारा व ज्ञानामृत पाजण्याविषयी तत्पर असा जो गुरु त्यांची सेवा करतो. पहिलं दैवत आई वडील, दुसरं दैवत गुरु, त्यांचीही तू सेवा करतो. आणि अर्जुना देहाभिमान रूपी कीट नाहीसे करण्याकरता त्याला स्वधर्म रूप अग्नीत जो वेदाध्ययन रूपी पुटे देतो, म्हणजे वेदाचं सुद्धा अध्ययन करतो. ही सगळी जी लक्षणं आपण वाचत आहे ते कशाची आहेत? कायिक तपाची आहेत. कायिक म्हणजे शरीरानं केलेलं तप, म्हणजे शारीरिक सेवा. थोडक्यात प्राणी मात्रांचे ठिकाणी एकच आत्मा आहे असं समजून त्यास नमस्कार करतो. परोपकार करण्याविषयी जो तत्पर असतो आणि स्त्री संबंधी तर त्याचा असा नियम झालेला असतो की तिचे नावही घ्यायचे नाही. वेदांचा अभ्यास करतो, अजून काय करतो? प्राणी मात्र विषयी त्याचं असं म्हणत असते की सगळ्यांचा आत्मा एकच आहे, सगळ्यांच्या मध्ये भगवंत आहे असं तो जाणतो. आणि स्त्री संबंधाविषयी तर तो त्या स्त्रीचं नावही घ्यायचं नाही असं त्यानं ठरवलेलं असतं. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे तेथुनी जन्म आगवे सोविळे कीजे भूत मात्राचे नावे तृणही नासुडावे किंबहुना सांडावे छेद भेद ऐसेसी जे शरीरी रहाटीची पडे उजरी तै शरीर तप घुमरी आले जाण पार्था समस्त ही करणे देहाचनी प्रधानपणे म्हणून या ते मी म्हणे शरीर तप. एवं शरीर जे तप तयाचे दाविले रूप आता ऐक निष्पाप वाड्मय ते. जन्माच्या वेळी स्त्रीचा म्हणजे आईचा स्पर्श झाला आहे तो पुन्हा न व्हावा म्हणून जो आपले शरीर स्त्री संबंधापासून बिलकुल होऊ न देता जन्मभर पवित्र ठेवतो. जन्माच्या वेळेस आईच्या शरीराचा स्पर्श झाला तेवढाच, नंतर आयुष्यभर तो स्त्रीच्या जवळही जात नाही. गवताच ही जीव आहे असे समजून जो ते तुडवत नाही. फार काय, परंतु जो कोणालाही टाकून किंवा वर्मी लागेल असे बोलत नाही, हे अतिशय महत्वाचं आहे. देवदेव करतात, सगळे तीर्थाटन करतात, सगळ्या तीर्थाला जातात, असे शास्त्राचे पुस्तक वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात, संत साहित्य वाचतात, सगळं करतात, पण समोरच्याशी बोलताना लाकूड मोडल्यासारखं खाड करणं बोलायचं. समोरच्याच्या मनाचा अजिबात विचार करायचा नाही. असं जे बोलतात त्याचा काही उपयोग नाही. सगळं तुम्ही एवढं सगळं करून तुम्ही त्याचं मन दुखवता, म्हणजे त्याच्यातला भगवंत दुखावता. तुम्ही त्याला बोलता म्हणजे त्याच्यातल्या भगवंताला बोलता. हे मनात ठेवून वागलं पाहिजे. आपलं पहिल्यांदा
वाचेत शुद्धी आली पाहिजे, मग तुमच्या आचरणात शुद्धी येईल. बोलण्यात जर तुमची शुद्धी नसेल, तुमचा राग जर तुम्हाला अनावर होत नसेल, अहंकार जर तुम्हाला तुम्हाला माणसातला माणूस ठेवत नसेल, तर एवढं सगळं वाचून ऐकून उपयोग काय त्याचा? काही उपयोग नाहीये. म्हणून परंतु जो कोणालाही टाकून किंवा वर्मी लागेल असं बोलत नाही. अशा प्रकारे शरीराने व्यापार करण्याची ज्या वेळेस सवय होते, त्यावेळेस त्याच्या अंगात शरीर तप पूर्ण ठासले आहे असे समज. पार्था, या सर्व गोष्टी देहाच्या अनुरोधाने जेव्हा घडून येतात, तेव्हा मी त्यास शरीर म्हणजेच कायिक तप असे म्हणतो. अशा पद्धतीनं जो वागतो तो कायिक तप करतो असं म्हणायला हरकत नाही. याप्रमाणे शरीर तप ज्यास म्हणतात त्याची लक्षणं तुला सांगितली. आता निष्पाप असे जे वाचिक तप याची लक्षणं सांगतो, ऐक. शरीर तप म्हणजे काय कळलं? म्हणजे कायिक तप म्हणजे काय कळलं? हा तपामधला पहिला भाग आहे जो आपण आता पाहिला, कायिक तप. आजच्या भागामध्ये आपण तामस यज्ञ सुद्धा पाहिला की तामस यज्ञ कसा असतो, सगळं करायचं पण ते वाया जातं कारण मनामध्ये श्रद्धाच नाही. फक्त डौल मिरवण्यासाठी जो यज्ञ केला जातो तो तामस यज्ञ. आणि कायिक तप पण आपण पाहिलं, आत्ताच पाहिलं. मंदिरात तो जायला उत्सुक असतो, नंतर काय देवाची पूजा करण्यासाठी उत्सुक असतो, गुरु विद्वान आपले त्यांचे पूजन करतो, सुचिरभूतपणा पाळतो, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा. गवतावर सुद्धा पाय ठेवायला त्याला वाटतं की माझ्यामुळं त्या गवताला दुःख होईल. या सर्वांस कायिक तप असे म्हणतात. आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत आणि आपल्यात ही सर्व सात्विक गुण यावेत, कायिक तप आपल्यामध्ये यावं अशी इच्छा प्रकट करायची आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने तो परत म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.